नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार बनत असाल आणि नूतनीकरण करत असाल किंवा नवीन नोंदणी करत असाल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हा 90 दिवसाचा फॉर्म तुम्हाला द्यावा लागतो। म्हणजे 90 दिवसाचा कामाचा दाखला असतो, हा तुम्हाला भरून द्यावा लागतो। तर हा अचूक पद्धतीने कसा भरावा जेणेकरून तुमचा त्रुटी येणार नाही। कारण मित्रांनो अगोदरच आपण जे केस टाकतो नवीन बांधकामची किंवा नूतनीकरण करतो तर याला कालावधी 5-5, 6-6 महिन्याचा लागत असतो आणि 5-5, 6-6 महिन्याचा कालावधी लागल्याच्या नंतरही आपला हा त्रुटी आणि रिजेक्ट झाला तर खूप पस्तावा होतो। पुन्हा तेच करावं लागते, पुन्हा फॉर्म करावं लागते, पुन्हा असा दाखला बनवावा लागतो। तर ह्या गोष्टी अशा आल्या नाही पाहिजे, तुमचा त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहे। तुम्हाला सविस्तर मी हा फॉर्म भरून दाखवतो जेणेकरून तुमचा त्रुटी येणार नाही आणि पहिल्या त्याच्यात तुमचाला हा एक्सपेक्ट होऊन मंजूर होणार आहे। तर सविस्तर आपण हा पद्धतीनं कसा भरावा मी तुम्हाला आता भरून दाखवतो। कोणत्या कारणामध्ये सगळ्यात जास्त त्रुटीमध्ये येत आहेत हे कारण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण 2025मध्ये आता सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट वातावरण निघालेलं आहे। हे खूप बारीक पद्धतीने हे तपासले जात आहे। जराशी बी चूक असली तर ते फॉर्म आपला रिजेक्ट झाला असं समजा। तर तुमचा असा फॉर्म रिजेक्ट झाला नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला मग मी तुम्हाला असा भरून दाखवतो। तर सगळ्यात अगोदर आपण ह्या इथून सुरुवात करूया। इथं पासपोर्ट साईज फोटो, इथं तुमची पासपोर्ट साईज फोटो लावून घ्या इथं सगळ्यात अगोदर, ठीक आहे। इथं पासपोर्ट साईज फोटो लावल्याच्या नंतर इथं लिहिलेलं आहे ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषदेचे नाव। तुमचा नगर परिषद कोणता येते, महानगरपालिका येते का नगरपालिका येते, सविस्तर इथं लिहून घ्या। आता आम्ही अमरावती जिल्ह्यात असतो तर मी अमरावती जिल्ह्यातलं इथं नाव लिहिणार आहे। इथं लिहिणार आहे मी महानगरपालिका अमरावती, असं महानगरपालिका अमरावती। हे झाली पहिली स्टेप। तर मित्रांनो हे तुम्ही चांगल्या अक्षरात लिहायचं, कारण हा खूप महत्त्वाचा असतो दाखला। तर हे चांगल्या अक्षरात लिहायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर अधिकाऱ्याचे नाव, आता आमच्या इकडं अधिकाऱ्याचे नाव आहे तर मी तुम्हाला डेमो म्हणून सांगतो, मी पूर्ण क्लिअर नाव सांगत नाही, मी कोणताही नाव लिहितो अधिकारी म्हणून। तर मी लिहून घेतो S.K. बन्सल। मित्रांनो हा टोपण नाव आहे हां। आता यांचं पद आहे तिथं उपअभियंता असं लिहायचं इथं। त्याच्यानंतर हा तालुका, आता तालुका आमचा अमरावती आहे तर अमरावती। इथं पिनकोड मित्रांनो आमचा पिनकोड आहे 444701, ठीक आहे। इथं आमचा अमरावती जिल्हा आहे तर अमरावती। मित्रांनो चांगल्या अक्षरात अजून एक वेळा सांगतो, चांगल्या अक्षरात लिहायचा, मी तुम्हाला डेमो म्हणून हा लिहून देत आहे, तुम्ही समजू शकता, ठीक आहे। इथं संपर्क क्रमांक, ह्या अभियंता जो आहे मित्रांनो S.K. बन्सल जो मी ना टोपण लावलेला आहे याचा इथं मोबाईल नंबर लिहायचा। जसा मी मोबाईल नंबर काही पण टाकून देतो, तुम्ही लक्षात ठेवून द्या। आम्ही मित्रांनो हा बी टोपण नंबर टाकलेला आहे, असा मोबाईल नंबर त्याचावाला, म्हणजे ह्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर इथं, ठीक आहे। आता त्याच्यानंतर मित्रांनो जो कामगार आहे त्या कामगाराचे इथं नाव, आता नाव मी टाकून देतो सुनील बिकानेर बावणे, ठीक आहे। आता याचे वय मित्रांनो 42 वर्ष लिहून घेतो मी। आधार कार्डनुसार लिहायचं मित्रांनो, हे काहीच चुका झाल्या नाही पाहिजे। त्याच्यानंतर कामगाराचा पत्ता, आता कामगाराचा पत्ता तो अमरावतीत असते तर अमरावती जिल्ह्यात असते तर मी अमरावती लिहून टाकेन, म्हणजे अमरावतीचा पत्ता नवीन वस्ती हरिदासपेठ अमरावती, हा कामगाराचा पत्ता मित्रांनो। त्याच्यानंतर त्याचा गाव, तर गाव आहे त्याचं आलं बडनेरा लिखतो, तालुका त्याचा अमरावती येते, जिल्हा अमरावती, ठीक आहे। आणि त्याचा पिनकोड येते 444701। आता इथं मित्रांनो त्याचा संपर्क क्रमांक कामगाराचा इथं संपर्क क्रमांक लिहावा लागेल। तर मी इथं संपर्क क्रमांक लिहितो 93 70 20 12 15, हा समजा
कामगाराचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर बांधकामाचा प्रकार, स्वरूप म्हणजे बांधकाम मजूर, हे बांधकाम मजूर. आता कामाचा पत्ता, आता काम कुठं करतो तो, काम करतो तो अमरावती. आता गाव त्याचं इथं लिहून घेतो बडनेरा, तालुका अमरावती, इथं पण अमरावती. ठीक आहे. इथं कोड नंबर, इथं आता सगळ्यात हे दिवसाचे वेतन इथं 400 रुपये लिहून घेतो मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे आता रद्द होत आहे हे आता तुम्हाला कारण सांगतो कोणता. तर रद्द ह्या कारणामुळे होत आहे मित्रांनो. जसा आता आपल्याला आजची तारीख आहे 23/3/2025, 23/3/2025 आहे मित्रांनो. ह्या कामाचा कालावधी जो लिहिलेला आहे इथं, या तारखेपासून या तारखेपर्यंत, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बरं. कामाचा कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत. तर या तारखेपासून म्हणजे ह्या तारखेपासून तर या तारखेपर्यंत म्हणजे आजची तारीख इथं टाकायची. 23 हा 3रा महिना 2025. ठीक आहे. आता मित्रांनो इथं टाकूया आपण या तारखेपासून म्हणजे इथं टाकूया आपण 3/12/2024. आता मित्रांनो 3/12/2024 या तारखेपासून तर 23/3 म्हणजे हे आजची तारीख 2025. तर हे दिवस झाले मित्रांनो 90 दिवसाच्या वर होतात. कमीत कमी हे दिवस तुमचे 119 दिवस होतात माझ्या अंदाजाने. म्हणजे 90 दिवसाच्या वर चालते मित्रांनो, 90 दिवसाच्या खाली पाहिजे नाही. 90 दिवसाच्या खाली असला तर तुमचा हा दाखला रद्द होणार आहे. तर हे तुम्ही मोजून घ्या. 3 महिने अगोदर मागच्या साईटला जावं लागते. म्हणजे आजपासून, जसं आजचा 3रा महिना आहे तर मागं जा तुम्ही. जानेवारी महिन्यापासून पकडला तर ते 90 दिवस होत नाही, म्हणून मी 12वा महिना पकडला डिसेंबर. 3/12/2024 तर 23/3/2025 या तारखेपर्यंत आपला कामाचा कालावधी आहे. तर आपला हा 100 दिवसाच्या वर आपला दिवस होतो. मला वाटतं 119 दिवस होतात अंदाजी माझ्या, तुम्ही पाय जावी. तर हे तारीख मित्रांनो, आपण कोणत्या कामाला रुजू झालतो 3/12/2024. तर 3/12/2024 इथं या लागेल मित्रांनो. 3/12/2024 हे आपला नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक आहे. 3/12/2024, 3/12/2024 तर 23/3/2025 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे तर तुमचा हा डेमो आहे. हे डेमो मी लिहून टाकलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे इथं ठेकेदाराचं नाव येणार आहे. जे ठेकेदारची तुम्ही सही आणसाल त्याचा मालकाचा पत्ता इथं येणार आहे, त्याचा मोबाईल नंबर इथं येणार आहे, आणि त्याचा जो लायसन नंबर आहे तो इथं येणार आहे ठेकेदाराचा. त्याच्यानंतर त्याच ठेकेदाराचे मित्रांनो इथं सही सिक्का येणार आहे. या ठिकाणी सही सिक्का येणार आहे इथं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण हे पुरा हा दिल्याच्यानंतर आपण महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस याला सही सिक्के करासाठी देतो तर त्या साहेबांची सही इथं येणार आहे. एक आपल्या ह्या फोटोच्या ठिकाणी येणार आहे आणि एक आहे इथं ह्या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो आपण हे जे तारीख टाकलेली आहे 23/3/2025 हे लक्षात ठेवजा का. 23/3/2025 हे तारीख टाकलेली आहे आजची. तर समजा आपण हा फॉर्म आजचा आहे, आज आपण भरलेला आहे म्हणून आजची तारीख टाकलेली इथं खाली. हे तारीख मित्रांनो आणि हे जावक दिनांक हा 1 नाही आला पाहिजे मित्रांनो. हा 1 आला तर मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून मी म्हणतो का तुम्ही अगोदर हा दाखला तयार करायचा घरी. दाखला तयार केल्याच्यानंतर मित्रांनो हे 23/3/2025 हा तुम्ही दाखला तयार केल्या त्याच्या 3-4 दिवसानं तुम्ही हे सही सिक्का देवासाठी महानगरपालिकामध्ये टाक जा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला 23च्या नंतरची तारीख इथं येणार. म्हणजे समजा इथं 23/3/2025 आहे, तुम्ही 4 दिवसानं गेले तर तारीख 27-28 होऊ शकते. साहेब बघणार इथं त्याच्या हातामध्ये हा कागद आला तर साहेब ज्या दिवसाचा तो सही सिक्का देत असतो त्या दिवसाची इथं तारीख
जावक दिनांक टाकत असतो. समजा त्याच्या हातामध्ये 28 तारखेला आला हा, तिथं 28 तारीख टाकेल, 1 तारखेला आला तर 1 तारीख टाकेल, 29 तारीख आली तर 29 तारीख टाकेल. तर म्हणून म्हणतो हा जावक दिनांक आणि हा आपला कामाचा दिनांक हा 1 आला नाही पाहिजे. 1 आला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. म्हणून एकदा अजून सांगतो, हे जो फॉर्म जो आपण भरतो हे तारखेचं 23/3/2025, तर हे अगोदर भरायचं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर महानगरपालिकेमध्ये हे जमा करून द्यायचं. बाकीचे कागदपत्र लावून, हे नुसता हा कागद नाही, याला बाकीचे बी कागद येतात. पण मी तुम्हाला हा समजून सांगासाठी एक कागद, चुका तुमच्या झाल्या नाही पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर हे तुम्ही लक्षात ठेवणे. हे तारीख भरल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसांनी इथं तपासायला द्यावे, म्हणजे घेऊन जावे. त्याच्यानंतरच तुम्हाला इथं तारीख बदलून मिळेल. तुम्ही ज्या तारखेला हे अगर टाकल्या, तुमच्या 23/3/2025ला टाकल्या, त्याच दिवशी तुम्ही नेऊन दिल्या आणि जेणेकरून साहेबाच्या हातात त्या दिवसाच त्याला भेटला हे सही शिक्का मारासाठी, तो तेच तारीख टाकणार आहे, तो तारीख बदलून टाकणार नाही आहे. हे त्या दिवशी तुम्ही दिल्या तर कदाचित तर तुमचा फॉर्म रद्द झाला असं समजा. म्हणून म्हणतो 3 ते 4 दिवसांनी हे तारीख टाकल्याच्यानंतर हा दाखल्यावर 3 ते 4 दिवसांनी जमा करणे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता फार कमी होते. तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. हे सगळं सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. काही गोष्टी याच्यात डेमो आहे. विशेष म्हणजे मला तुम्हाला तारीखच सांगायची होती, म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं आहे. कारण असे खूप सारे फॉर्म असे त्रुटीमध्ये आले या तारखेमुळं, जे तारीख आता मी तुम्हाला 4 वेळा समजून सांगितलेलं आहे याच्यात. तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा आपला चॅनलवर बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाची व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहोत. कारण जेणेकरून तुमचं कोणतंही बांधकामचं कागद या कोणत्या बी तुमची योजना हा त्रुटीत गेल्या नाही पाहिजे, असे खूप सारे व्हिडिओ आपले समोर येणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.